अवैध वाळू तस्करी रोखायला गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ या ठिकाणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करीत गावठी कट्टा लावत अवैध वाळूची वाहतूक करणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे। मंडलाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील अशी मारहाण झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावे आहेत। ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या 6 जणांच्या पथकानं अवैध वाळू करणारे ट्रॅक्टर आणि जेसीबी कारवाईसाठी अडवले होते। वाळूची वाहतूक करणारे वाहन अमळनेर तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले असता 10 ते 15 जणांनी शिवीगाळ करत डोळ्यावर स्प्रे मारत सुलाधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यावर स्प्रे मारत त्यांना काठीनं मारहाण केली आहे। यात एकानं मंडलाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या डोक्याला गावठी कट्टा लावला आणि जीवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर आणि जेसीबी पळवून नेल्याचं पोलिसात दाखल तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणी मंडलाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज रोजी मध्यरात्री अवैध खनिजे उत्खननाच्या अनुषंगाने महसूल पथकाकडून रात्रग्रस्त सुरू असताना मांडळ येथील पांजरा नदीच्या पात्रामध्ये एक जेसीबी तसेच 2 ट्रॅक्टर हे वाळूचा उपसा करत असताना मिळून आल्याने महसूल पथकाने त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे वाळू उत्खननाचा परवानाबाबत विचारपूस केली असता त्या ठिकाणी उपस्थित काही अज्ञात इसमांनी संबंधित महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यातील एकाने महसूल कर्मचाऱ्यास लाठीने मारून आणि फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यातील एका व्यक्तीने गावठी कट्ट्याने फिर्यादीस आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना निघून जाण्याबाबत धमकावून शासकीय कामात अडथळा आणला। म्हणून आज रोजी मारवड पोलीस स्टेशन येथे या संबंधाने फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता कलम 132, 115, 118(1), 351(2) तसेच शस्त्र अधिनियम नुसार 325 आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यानुसार कलम 48 यानुसार मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा तपास सुरू असून आरोपी ताब्यात घेण्यासंबंधी पुढील कारवाई सुरू आहे। लोकनायक न्यूज